मी आले रात्री घरी पोचले, लेकीच्या घरी रात्री पोचले. चला सकाळी उठले, आंघोळ झाली, मी झोपलेच होते. माझ्या आधी पोरगी उठून किचनमध्ये नाश्ता वगैरे तयार केला या. आता बघा सोनू इकडे तिकडे फिरते. मला डायरेक्ट बाथरूममध्ये पाणी दिलं आणि उठवलं. आंघोळ करून आले आणि बघते तर इथं किचनमध्ये हे करते. मग हे बघा आज काय बनवलं आहे तिनं. झालं आहे पण तिचं थापून. आज नाश्त्याला तिनं थालीपीठ बनवलं आहे. हो का पोरगीनं. उडू इकडं बघ. मम्मी पप्पा आल्यात मग खुश झाली अगदी. थालीपीठं केले ते हो का छानशी नाश्त्याला. काय आहे चवळीची उसळ पुडी बनवली बघा. आणि थालीपीठ बनवले. मग झोपत नव्हतं म्हणजे मम्मी तीच त्या रात्री लवकर नाही झोप लागली, त्यामुळे लवकर काही जाग नव्हती आली. मग उठच तर उठून शानीने एवढं बनवलं. पप्पा माझ्या मुलीचं किचन, माझी मुलगी घर बघा. ते पा एवढे थालीपीठं थापलेत उठून. एवढं सर्व मुलगी करेल असं मला वाटलं नव्हतं. लय हुशार झाली. अंगावरती पडलं काम की बरोबर येतं ना. छानसं करते बघा. निसर्ग वगैरे छान आहे, वातावरण मस्तच आहे, रूम पण छान आहे. तुम्हाला पूर्ण रूम दाखवते बघा. बघा माझ्या मुलगीचं किचन. ती आत्ताच आलेत आहे ना, इथं बदली झाली पाहुण्यांची, त्यामुळे ती नवीन इकडं आले तर या नवीन रूममध्ये आल्या ते शिफ्ट झाल्यात. हे आहे किचन. हे पा हे आहे बेडरूम. इथं मी झोपलो होतो. ही गादी एवढी मोठी इथं झोपले होते मी. तिनं उठवलं, तिथून इकडं आले हो का. बेडरूममधनं बाहेरचं पण सगळं काय छान आहे. जवळ शेती बिती आहे, मस्तमध्ये असं आहे वातावरण. आता सोलापूरवरून इकडं आले ती आता पुन्हा छान जवळ अगदी. आता हे बघा शोनू माझं कसं लुडू पळत आहे. खुश झाली एकदम शोनू. इकडं बघ शोनू. बोल हां सांग कशी वाटते तुला. आता बघा कशी खुश झाली या आम्ही आल्यामुळं. बघा कशी नखरे करते. दाखव शोनू इकडं बघ. हाय कर. काय भेटलं तुला, काय आहे शोनू ते सांग. पा इकडं हॉल आहे. किचनमधलं तसेच आले ना, बेडरूम दाखवला. इथं बघा शोनूचे तक्ते लावले आहेत. शोनू अभ्यास पण करते, काय दाखवती म्हणती. पा हे इथं बसले ते या. हे हॉल आहे. बघा शोनू कशी पळते, काय खेळायला घेते, फिरते. खूप खुश झाली आम्ही आलो म्हणून. शोनू काय करतो, काय पण खेळती ती, काय पण हाताला लागल. अशा पद्धतीत आम्ही घरी पोचले. रात्रीच आलो, पण रात्र झाल्यामुळं व्हिडिओ काय काढता आला नाही. म्हणून आता सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाली, मुलीने नाश्ता वगैरे केलाय. चला आता नाश्ता करायला बसूया. अशा पद्धतीनं आपण आलोय मुलगीच्या घरी. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.